शाळेतील प्रेम भाग 2. आता म्हणजे 1-2 दिवस ती काय शाळेत येणार नाही. ऐकूनच कसं तरी वाटलं. संजा म्हणाला, आपण करू काहीतरी. शाळा सुटली आज कशातच मन लागत नव्हतं. वाटत होतं जावं तिच्या घरी असंच पळत पळत आणि पाहावं तिला. जाऊन घरी बसलो एका ठिकाणी. आई आज घरीच होती. माझा पडलेला चेहरा बघून म्हणाली, काय झालं रे, तोंड पडलंय असं? काय नाही, असंच. भांडणं केला का शाळेत कुणाबरोबर? नाही ग. मग मास्तरांनी मारलं का अभ्यास केला नाही म्हणून? अगं नाही ग, काय नाही झालं, तू गप्प बस. बर बाबा, जा हातपाय धु आणि जेवून घे. मी उठलो, हातपाय धुतले आणि जेवण करायला गेलो. आज खेळायला पण गेलो नाही. अंधार पडला होता. आता राहुल्या, ये राहुल्या, बाहेर ये की जरा. संजा बाहेरून हाका मारत होता. आलो आलो म्हणतच मी बाहेर पळत आलो. चल आपण अंकिताच्या घरी जाऊया, संजा म्हणाला. अबे येडा झाला का तू? काय सांगणार जाऊन तिथं तू? हे बघ, वही घेऊन आलोय. वही द्यायला आलो म्हणून सांगू नको बे. संजा उगाच. चाल रे चल, असं म्हणत संजा पुढं चालू लागला. मी त्याच्या मागं तिच्या घराजवळ गेलो. तसं संजयला मी म्हणालो, चल माघारी जाऊ. एवढ्या जवळ जाऊन माघारी? नको, चाल जाऊ, आता होईल ते होईल. गेलो. तिच्या घराच्या दरवाजातून आत पाहिलं. तसा त्यांचा वाडा चांगला होता. बाहेर ओसरीवर कोणी नव्हतं बसलेलं. तिची आई आताच शेतातून आली होती. जरी शिक्षकाची बायको असली तर दररोज रानात जायची. ती सारखं काही ना काही काम करायची. काकू, ओ काकू, संजा दरवाजातून आत डोकावत म्हणाला. कोण आहे रे? ये की मग आतमध्ये. आम्ही जसं आतमध्ये गेलाव तसं त्या म्हणाल्या, अरे सर बाहेर गेल्यात, थोड्या वेळाने या तुम्ही. सरकडे कधीही मुले काही अडचण आली की येत असेल. त्यांना वाटलं आम्ही काही अभ्यासाविषयी विचारायला आलो. तसा मी माघारी जाण्यासाठी वळलो. नाही काकू, ते आम्ही अंकिताकडे आलो होतो. आता मात्र मला भीती वाटायला लागली की काकू काय म्हणतात. का रे, अंकिताकडे काय काम आहे? काय नाही काकू, ते जरा वही द्यायची होती तिला. असं होय, तिच्या वर्गात आहात का तुम्ही दोघं? आम्ही फक्त माना हलवल्या. ते बघ त्या खोलीत बसले. कालपासून ताप आणि सर्दी झाले जरा, आत्ताच उठून बसले. आम्ही हळूहळू गेलो त्या खोलीत. काकू पण बाहेर गेल्या कशासाठी तरी. 1 दिवसात तिचा सगळा अवतार बदलला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळ आली होती. का रे संजा, कसली वही आणली? तीच हळू आवाजात बोलली. अगं वही नाही ना, काय नाही. ते प्राची म्हणाली तू आजारी आहे म्हणून आलो. असं होय, बसा की त्या खुर्चीवर. मी खाली मान घालून बसलो. संजाच बोलू लागला. तिचं माझ्याकडं अधूनमधून एखादा कटाक्ष टाकायची. तिची आणि माझी नजरानजर झाली की दुसरीकडे बघायचो. चल जाऊ का मग आता आम्ही? संजा म्हणाला. हो जावा. सरांनी शिकवलं पूर्ण करायला वह्या देशील मला बरं का? अंकिता म्हणाली. हां मग हो ना. राहुल्या माझ्याकडं बघत संजा म्हणाला. मी फक्त मान हलवली आणि आम्ही जायला वळलो. संजा पायऱ्या उतरून खाली गेला. मी उंबऱ्यावरून पाय टाकणार तेवढ्यात, राहुल्या, तू काहीच बोललं नाही का र? मी मागं वळून पाहिलं. मी काही बोलणार? तुझी छत्री घेऊन जा जाताना, आणि हो थँक्स काल छत्री दिल्याबद्दल. ती हलकेच हसत म्हणाली. येत जा अधूनमधून घरी. मी फक्त मान डोलवली, छत्री घेतली आणि निघालो. संजा बाहेर जाऊन थांबला होता. तेवढ्यात काकू आल्या. चाललाव का र पोरांनो? येत जावा असंच घरी. हो काकू म्हणत आम्ही चालण्याचं नाटक केलं आणि काकू घरात गेले की पळत सुटलो आम्ही. संजा संजा, तू लय भारी आहे राव. मग आहेच मी भारी. चल तळ्याकडे जाऊन येऊ. मी म्हणालो चल. दोघं निघालो. तळगावापासून जवळच होतं आणि मुख्य रस्त्याला लागूनच होतं. मस्त वातावरण होतं तिथे. पाऊस पडल्यामुळे बेडकांच्या आवाजांनी परिसर गजबजून गेला होता. पाण्याची खळखळ सगळीकडून ऐकू येत होती. तू बोलला का नाही तिला? संजा म्हणाला. काही गोष्टी बोलायच्या नसतात, अनुभवायच्या असतात. मी म्हणालो. ओहो. असं म्हणत संजयने माझ्या पाठीवर थाप मारली. वा र वा, तू तर पक्का पागल झाला. कसा लाजतोय गडी? संजा म्हणाला.
थोड्या वेळाने मीच संजयला म्हणालो, चल रे आता, लय वेळ झाला. त्यानं फक्त मान हलवली. आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी. माझ्या डोळ्यासमोर तोच प्रसंग आता सारखं सारखं तरळू लागला. घरी पोहोचताच आई म्हणाली, कुठं गेलतास एवढा उशिरा? मी काहीच बोललो नाही. माझ्या हातातल्या छत्रीकडे बघून म्हणाली, छत्री आणायला गेलतास का? मी फक्त मान हलवली. 2 दिवसापासून ती पण शाळेत येऊ लागली. दिवस जात होते. अधूनमधून बोलणं व्हायचं तिच्यासोबत, पण जास्त नाही. ती बोलायची आणि मी फक्त मान हलवायचो, नाहीतर हसत तिच्याकडे बघत बसायचो. पावसाळा आता चालू होऊन आता बरेच दिवस झाले होते. सगळीकडे हिरवेगार गवताचे अंथरूण झाले होते. वर्ष पटापट सरत होतं. आता परीक्षा 2 महिन्यांवर आली होती. मी ठरवलं की परीक्षेच्या आधी सांगायचं हिला की तू मला आवडतेस. पण डोक्यात प्रश्नाचं काहूर माजायचं. हिला आवडलं नाही तर हिने घरी सांगितलं तर काय करायचं? कुठून हिंमत यायची? आणि मीच म्हणायचो, चला पाहून येऊ काय होतंय ते. आमच्या गावापासून 8 किलोमीटर अंतरावर एक टाळगाव होतं. तिथं नरसिंह जयंतीला जत्रा असायची. आम्ही सर्वांनी ठरवलं की सर्वांनी मिळून जायचं आणि चालत यायचं आमचं ठरलं. शाळेला पण सुट्टी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. 4-5 पोरांचा ग्रुप आमचा. मी संजयला हळूच म्हटलं, संजा, अंकिता येईल का र? मी कालच प्राजीला विचारलं, येणार आहे ती, आणि विचारून टाक काय असेल ते. आज वर्ष संपत आलंय तरी तू अजून फक्त बघतोसच तिच्याकडे. संजा म्हणाला, विचारतो रे, वेळ तर येऊ दे. संजयने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि पुढे चालू लागला, संजा थांब थोडं, येतेच, येऊ दे की त्यांना, त्यांच्या पाठीमागून जाऊ. संजा मला काही न बोलता बाकीच्या पोरांना म्हणाला, थांबा रे, थोड्या वेळाने जाऊ. एक चिंचेच्या झाडाखाली आम्ही सर्वजण बसलो. थोड्या वेळाने ती आणि तिच्या 3-4 मैत्रिणी आल्या, पण तिने फक्त माझ्याकडे बघितले आणि निघून गेल्या. त्या सर्वजणी आम्ही पण त्यांच्या मागे निघालो. हसत खेळत जत्रेला पोहोचलो. देवदर्शन करून निघालो आम्ही जत्रेत फिरायला. तिला खूप शोधलं पण ती काय सापडली नाही. परत जायची वेळ झाली होती. आता हलका अंधार पडायला सुरुवात झाली होती. गावच्या वाटेवर जाऊन बसलो. आमच्या गावातून आलेले एक ग्रुप माघारी जाऊ लागले. तिच्या 3 मैत्रिणी पण गेल्या. आता फक्त ती आणि प्राजू अशा दोघीच तिच्या ग्रुपमधल्या उरल्या. संजय आमच्या ग्रुपमधील पोरांना म्हणाला, तुम्ही जावा रे पुढं. ते सगळे लगेच निघून गेले. मी आणि संजय तिथेच बसून राहिलो. आता बहुतेक गावातील आम्ही 4घेच राहिलो होतो. जत्रा पण आता कमी कमी होत होती. आपापली दुकाने बंद करत होते. आता दिवे लागण्याची वेळ झाली होती. त्या दोघीजणी दिसल्या, लगबगीने निघाल्या होत्या. आम्ही दिसल्यावर आमच्याजवळ थांबल्या. संजयला प्राजू म्हणाली, दीपाली आणि बाकीच्या गेल्या का र संजा? संजय म्हणाला, त्या गेल्या, पण तुम्ही कुठं गेलता एवढ्या वेळ? लवकर निघायची अक्कल नाही का? अंधार पडायला आलंय, लवकर निघावं, घरी जावं, तसलं काय नाही. बसलात जत्रा फिरत. चला आता, वाट पण सापडते का नाही माहीत नाही. संजय रागात पुढं चालू लागला. त्या दोघी पण खाली मान घालून चालू लागल्या. तेवढ्यात प्राजू पळत संजयला बोलण्यासाठी पुढं गेली. आम्ही दोघे सोबत चालू लागला. रस्ता पण कच्चा होता, नीटसा दिसत पण नव्हता. संजयने आता प्राजूला चांगलेच बोलण्यात गुंतवून ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही दोघे पाठीमागून चालत होतो. मीच म्हटलं तिला, कुठं थांबला होतात एवढा वेळ? आणि ते संजय जरा जास्तच बोलला बरं का. ती म्हणाली, ते प्राजूला खरेदी करण्याच्या नादात आम्हाला वेळच कळलं नाही. आणि संजयचं पण बरोबर आहे रे. हां, मग तू काय घेतलं जत्रेतून? काय नाही घेतलं रे मी, मला काय नाही आवडत जत्रेतलं. हा का? मग थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. अरे पण तुम्ही का थांबला होतात? तुमच्यासाठी सगळे गावातले गेले, पण तुम्ही दिसला नाही म्हणून मीच संजयला थांबवलं. ती फक्त गालातल्या गालात हसली. तू काय घेतलं जत्रातून? ती म्हणाली. आता तिला तर जत्रातलं काय आवडत नव्हतं आणि मी 20 रुपयाचं कानातलं घेतलं होतं. हा काय?
नाही घेतलं मी, पण आता अंधार जास्त वाढला होता. आई ग, अचानक अंकिता किंचाळली. काय झालं ग? अरे माझा चप्पल तुटला, दगड वरून पाय घसरून. अरे यार, मी म्हणालो. तिने हातात चप्पल काढून घेतला. आम्ही चालू लागलो. रस्ता कच्चा होता, त्यामुळे पायाला खडे टोचत होतं. ती विवळत चालत होती. अगं अंकिता, ऐक ना, माझी चप्पल घाल तू. अरे नको रे. मी तिच्या पुढे चप्पल सोडला आणि पुढे चालू लागलो. तिने पायात घातला आणि माझ्याबरोबर चालू लागली. एव्हाना संजय आणि प्राची पण आमच्याबरोबर चालू लागली होती. आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. शाळेतील गप्पा. अंकिता तिच्या जुन्या शाळेतील गप्पा गोष्टी सांगत होती. गाव जवळ आलं होतं. एक ओढा ओलांडून 10-15 मिनिट चालली की गाव होतं आमचं. ओढा फार भयंकर होता. मोठमोठाली अकराळ विक्राळ वडाची आणि चिंचेची झाडे होती. आता जवळ येईल तसं सगळेजण भीत होते, कारण 5 मिनिटे तरी त्या ओढ्यातून चालावे लागे. आता आम्ही ओढ्यात प्रवेश केला. किरकिर रातकिड्यांचा आवाज येत होता. झाडांची पाने पण सळसळ करत होती. मध्ये दोघीजणी आणि मी आणि संजाकडेने चालत होतो. अंकिता माझ्या बाजूलाच होती. अचानक पालापाचोळ्यात काहीतरी सळसळ आवाज झाला. अंकितानं घाबरून माझ्या डाव्या हाताला धरलं आणि तिचं डोकं माझ्या डाव्या खांद्याखाली आलं. तेवढ्यात एक मंद हवेची झुळूक आली. मस्त मला चित्रपटासारखी फिलिंग झाली. 10-15 सेकंद ती जगाची हल्लीच नाही. अगं काय नाही, उंदीर असेल. तसं तिनं हळूच डोकं वर घेतलं. मंद चंद्राच्या प्रकाशात तिचा तो लाजलेला चेहरा मला दिसत होता. तिने हळूच मंद हसत डोळ्यावर आलेली बद हळूवार हाताने वर घेतली आणि लाजत पुढे चालू लागली. संजा, थांब रेस जरा. संजा, मला थोडं अंकिताला बोलायचं. तू प्राजूला पुढं ने की. बर, पण भावा, आज काम झालं पाहिजे, ते हसत म्हणाला. तो हळूच प्राजूला काहीतरी बोलला आणि ती त्याच्याबरोबर पुढं गेली. आता गावातील दिवे अंधुक दिसू लागले. अंकिता, मला तुला काहीतरी सांगायचं, मी म्हणालो अंकिताला. बोल की, काय झालं? काळजाची धडधड मलाच ऐकू येऊ लागली. मी जत्रातून माझ्यासाठी काहीच नाही घेतला, पण तुझ्यासाठी कानातलं घेतलं आहे. काय माहीत नाही काय होतंय, पण तू शाळेत आल्यापासून मला मनापासून आवडतेस. तुझ्या समोर आल्यावर मला बोलायचंय काय कळत नाही. तू जवळ आली की काळजाची धडधड वाढते. बघ, आता पण वाढली आहे. तिच्या हातात कानातील देत तिचा हात माझ्या हृदयावर ठेवला. कुठनं हिंमत आली होती काय माहीत. खूप दिवस झालं तुला सांगेन म्हणतोय, पण हिंमत होत नव्हती. आज कुणास ठाऊक कसं काय झालीये. अजून तिनेही हात मागे घेतला नव्हता. जर तुला मी आवडत असेल तर सांग, नसेल तरी पण सांग. मी तुझ्याकडे बघणार पण नाही. आणि हो, घरी सांगू नको तुला आवडत नसेल तर. मी एका दमात सगळं बोलून टाकलं. तिने लाजत प्राजूला हाक मारली. मला तरी लाजतच वाटली. काही न काही बोलता माझा चप्पल माझ्या समोर सोडून ती प्राजूबरोबर झपाझपा चालू लागली. गाव पण जवळ आलं होतं. 5 मिनिटे कोणीच काही बोललं नाही. मी संजाबरोबर चालू लागलो. त्या दोघी आमच्या पुढंच होत्या. संजाला सगळं सांगितलं आणि म्हटलं, ही घरी तर सांगणार नाही ना काही? संजा म्हणाला, नाही सांगत. ती तिच्या पण मनात आहे. बर. संजा, प्राजू कसं काय आम्हाला एकटं सोडलं राहुल्या? तिला सगळं सांगून टाकलं मी. काय? हो रे, काय होतं? नाही, तू नको तिची काळजी करू. ती नाही सांगणार कुणाला. आता गाव जवळ आलं. राहुल्या आणि प्राजूचं घर अलीकडल्या गल्लीतच होतं, त्यामुळे ते दोघे गेली. आता गावात सोबत कसं चालायचं म्हणून मी पुढे आणि ती मागं चालू लागलो. आता तिच्या घराकडे जाण्याचा रस्ता पण आला. एवढ्यात ती म्हणाली, राहुल्या, तू मगा जे म्हटला ते खरंच तुला तसं वाटतं माझ्याबद्दल? मी फक्त हां केलं. मी तुला याचं उत्तर आपल्या परीक्षेच्या निकाला दिवशी देईन, म्हणजे 1 मेला. बर म्हणत मी घराकडे निघालो. मित्रांनो, यापुढील भाग पार्ट 3 मध्ये पाहूया. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.